नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर मित्रांनो, आता मी चाललोय श्रीवर्धनला, मारल श्रीवर्धन। आणि आपला मारल सोडल्यानंतर इथे बघा तुम्हाला दिसतंय रस्त्याचे एक बाजूची माती, इथून अंडरग्राऊंड केबल टाकलेली आहे महावितरणाची। आणि इथं रस्ता बघा पूर्ण खचलेला आहे, इकडची माती पूर्ण धुपन गेली आणि पूर्ण खड्डा झालेला आहे तिकडे। हे बघा इथून 2-3 दिवस पाऊस खूप असल्यामुळे इथे बघा पूर्ण रस्त्याचं बघा ही माती, इथून जे अंडरग्राऊंड लाईन टाकलेली आहे तिथून बघा ही पूर्ण माती इकडे खचून गेले। तर गाड्या इकडून जर रात्रीच्या वेळी तुम्ही प्रवास करत असाल तर गाड्या नक्की हळूहळू चालवा, स्लो चालवा। हे बघा हा रस्ता रात्रीच्या वेळी समजणार नाही, त्याच्यामुळे हे बघा गाड्या सावकाश चालवा, इथे गाड्या खचण्याची शक्यता आहे। हे बघा पूर्ण 2 फुटापर्यंत पूर्ण हा खड्डा असा चर इथे तयार झाला आहे। हे बघा हा श्रीवर्धनला जाणारा हा मुख्य रस्ता आहे। बघा इकडे ही जी त्यांनी पट्टी बांधली होती, पण अति पावसामुळे ती सगळी निघून गेली आणि हा खड्डा बघताय तुम्ही, इथून केबल सुद्धा दिसायला लागले। बघा इथे केबल सुद्धा दिसतंय, एवढा इथे खड्डा झालेला आहे। तर ही पट्टी जी आहे साईडला, ती आता मी थोडी साईडला इकडे या रस्त्याच्या बाजूला करून घेतो, जेणेकरून लक्षात येईल। तरी बघा आम्ही श्रीवर्धनला चाललो, तर ही जी पट्टी आहे ती आम्ही इथे साधारण इथे उभी करून ठेवतो, जेणेकरून येणाऱ्या गाड्यांना ती दिसेल आणि लक्षात येईल इथे की रस्ता खचलेला आहे। साधारण अशी वरच्या बाजूला ठेव, वरच्या बाजूला पुढं। हे बघा ही पट्टी आम्ही जी आहे ती इथे उभी करतो, जेणेकरून येणाऱ्या गाड्यांना लगेच लक्षात येईल की इथे खड्डा आहे। बघा साधारण उभी करून ठेवतोय। इथे अंडरग्राऊंड केबलचं काम केलेलं आहे महावितरणाने, आणि बरेच ठिकाणी अशा या प्रकार घडलेला आहे जिथे गाड्या वगैरे खचत आहेत। गेली 2-3 दिवसापासून मी बघतोय तर मला गाड्या वगैरे खचलेल्या दिसतात, आणि त्या मी स्टेटसच्या माध्यमातून दाखवत असतो। आता हे बघा हे आम्ही थोडंसं एक जेणे गाडीला कोणता धोका होऊ नये, अपघात होऊ नये, याच्यासाठी आम्ही थोडासा हा प्रयत्न करतो की फक्त उचलून साईडला करून ठेवतो, जेणेकरून दिसण्यात येईल। बघा ही पट्टी आहे, पट्टी लावतोय। राहील काय, घुसते आतमध्ये, मातीत घुसव, बुरमट माती आहे ना त्याच्यामुळे राहत नाही। बघा साधारण पट्टी आम्ही इथे उभी केली जेणेकरून लक्षात येईल।